याचेच आहेत बापा. फोन केलं होतं तर चेकअप सुरू आहे म्हणून सांगत होती. आता फोनही नाही आला ना काही नाही. थांबा म्हणलं मी येतो म्हणलं तर तसंही नाही ऐकली. सरपंच भाऊ, सरपंच भाऊ, अगं ये ये, आव घरीच ये. शांता वगैरे आली का म्हणतो? दवाखान्यामध्ये काहीतरी गेले खरं ना? हो, माधुरीची तब्येत बरी नाही आहे तर इंदू आणि शांताबाई घेऊन गेल्या बाबा माधुरीला. येतील ना आता येतील. मी म्हटलो आतापर्यंत यायचंच आहे तर जाऊन बघतो. मला तर वाटलं तुम्ही गेले असणार. अगं नाही, मी घरी नव्हतो ना. बस ना शांताराम बस. आता माधुरीच्या जेवण सांगतो म्हणून, आपल्या घरी जेवण ठेवतो म्हणून शांता आली होती सांगायला. असं का? हां, तर मग इंदू म्हणाली असेल चल येऊन जाऊ डॉक्टरकडून म्हणून. हो पण आता हे स्वयंपाक किती वाजे करेल? येत असतील ना आता येत असतील. फोन लावलो होतो मी. हो का, निघाले का मग फोन लावले होते तर? अरे नाही, चेकअप चालू होता तर तेव्हा लावलो होतो फोन. मग आता काऊन नाही लावले? आता का 3 वेळा लावायचा म्हणला? फालतू रस्त्या बिस्त्यात असतील, ॲटो बिटोने येत असतील तर मग कसा आवाज बिवाज बरोबर येत नाही ना. आणि मयूर दिसला ना? मयूर आला आहे ना? हो हो, वोटिंग टाकायसाठी आला होता. गेला पण का? नाही नाही, ते जावई आले ना तर रेल्वे स्टेशनवर गेला घ्यासाठी. असा जावई पण आले का? हो, माधुरीला घ्यासाठी म्हणून आले जावई. म्हणत होते आणून द्या म्हणून. आता मी म्हटलं हो ठीक आहे आणून देऊ पण आमच्या 8 दिवस जमणार नाही म्हटलं. आता कसा चूर्णा बिरणा सुरू आहे आणि मका बी वगैरे लावायचं आहे अजून. तर म्हटलं आपल्याला काही फुरसत आहे नाही आणि आता हा मयूरही आला तर उद्या सकाळीच जायचा पण आहे तो. तर मग म्हणायला बसले मीच येऊन जातो म्हणून. ठीक आहे म्हटलं येऊन जा मग. असं असं. शांतावहिनी आल्या ना? बापा शांतावहिनी, हे इंदू कुठं आहे? येऊन राहिली बाथरूमला लागली म्हणलं माधुरीने तर तिकडे नेऊन दिला बाथरूमकडे. हो ना, तुम्ही कधी आले इकडे? आता चालू झाला, 15 मिनिट झाला आलो तर. मी म्हणलं आतापर्यंत यायची आहे शांता, जाऊन पाहतो का झालं म्हणून. सांगितली का शांताबाई? नाही बाबा, मी कसे सांगू? आनंदाची एवढी आनंदाची बातमी तूच सांग. इंदू काय झालं बोल ना. काय झालं? माधुरीला काय झालं? कशी आहे तब्येत? आणि माधुरी माधुरी कुठे आहे? हो, ते बाथरूमकडे गेली आहे. मागचा दार खोलून येते मी. अरे टेकलाच आहे टेकलाच आहे, साखळी लावली नाही आहे. असं का? सांग ना आता इंदू, काय झालं माधुरीला? तब्येत कशी आहे तिची? का म्हटलं डॉक्टरनी? अरे बापरे, किती प्रश्न विचारून राहिले तुम्ही एकावर एक. श्वास घ्या थोडा. का श्वास घ्या म्हणते? इथं माणसाची हालत खराब होऊन गेली. विचार करू करू माझ्या पोरीला का झाला असेल म्हणून. अहो, काही नाही झाला तुमच्या पोरीला. खुश खबर आहे, खुश खबर. तुम्ही ना नाना बनणार आहात आणि मी नानी. काय म्हणते इंदू? मी नाना नाना बनणार आहो मी? अरे वा. आणि तू नानी बनणार आहे? वा वा वा. कसे करून राहिले बाबा? तिथल्या तिथं उठून राहिले, बसून राहिले, उठून राहिले, बसून राहिले. बाप रे बाप, खूपच खुशी झाली यांना तर. हो ना. तुला तेवढी खुशी नाही झाली तेवढी सरपंच भाऊला खुशी झाली. शांताराम, आता तू घरी नको जाऊ. मी पेढे आणतो आत्ता आणि पेढे खाऊनच जा. आता कुठं पेढे आणायला जाल बाबा तुम्ही? नाही नाही, मी नाही जात. मयूरला सांगतो ना, फोन करून सांगतो पेढ्याचा डब्बा घेऊन ये म्हणून. हिंदू, मी जातो बाबा आता घरी. स्वयंपाक बिंपाक करायचाच आहे. 7 वाजले असतील आता. हो वाजले ना 7. ते पाय ना समोर घड्याळ आहे. 7 वाजले तरी. मग आता उद्या सकाळचं जेवण करतील आमच्याकडे. जावई ना पोरगी दोघेही करून घेतील जेवण आमच्याकडे. आता उशीरही झाला, आता नाही बनवत मी. आणि कसं आता तिला आरामाची आवश्यकता आहे. आता औषधी वगैरे खाईल, आराम करेल. हो ना शांताबाई, तर आताच सांगून ठेवते. उद्या सकाळचं जेवण आमच्याकडे राहील. ठीक आहे ना, ठीक आहे. आता जावई आल्यावर माहीत होईल. त्यांना तर खूप गायच राहते बाबा, थांबवतच नाही. हो सोनूचे बाबा, थांबायचा विचार आहे का इथंच की येता घरी? नाही नाही, घरी येतो ना. मी कशाला थांबू इथं? तर तुला आली की नाही म्हणून बघायसाठी आलो होतो. हो, बघायसाठी आलो होतो म्हणतात. मी का तिकडेच राहणार होती का? फोन करून सांगितले होते तरी. तुम्हाला तर ना बहाणे पाहिजेत याचे. आता काळजी होत होती तर आलो तर काय झालं? काही नाही झालं, चला आता. शांताबाईंनी थांबा ना, थांबा थांबा. मी फोन करतो ना मयूरला पेढे घेऊन ये म्हणून. शांताराम, शांताबाईंनी थांबा. पेढे खाऊनच जा. नाही नाही सरपंच भाऊ, पेढे कुठं परणार आहेत? उद्या खाऊ, उद्या येईन ना सकाळी. नाही तर मग पेढे घेऊन, पेढ्याचा डब्बा घेऊनच याल घरी. आता आम्ही दोघेच जण आहोत इथं, घरी पोरं आहेत. एक डब्बाच पाहिजे बाबा तुमच्याकडून, तर एक पेढ्याने का होणार आहे? आता एवढी मोठी खुशखबर मिळाली तुम्हाला, एक पेढ्याचा डब्बाच पाहिजे, 1 पाववाला. हो हो हो, ठीक आहे ना ठीक आहे. काही 1 पाव म्हणता? 1 किलोवाला देईन झालं. नाही नाही बाबा, 1 किलोचा नाही पाहिजे. अजून घरं आहेत ना बाकीचे. एकच घर आहे का? 1 पावचा डब्बा दिला तरी होते सगळ्यांना. अहो चला ना, बसूनच आहात तुम्ही. हो चल चल. इंदू, एवढी मोठी खुश खबर दिली, आता चहा बनव ना. चहा पिऊन तरी गोड टोन कर.
थांब ना शांताराम थांब. इंदू चहा बनवते, चहा पिऊनच जा. चहा का? चहा ठीक आहे ना, ठीक आहे, चहा पिऊनच जातो मग. बस बाबा, यांना चहाचं नाव घेतला की झाला. चहा म्हटलं की चिपकून राहतात. हो शांताबाई थांब थांब. चहा पिऊनच जा आता. मम्मी मागचा दार खोल ना. अरे बाई दार टेकला आहे म्हणतात. ढकल ढकल. चला शांताबाई चला तिकडे मागे चला. मी मस्त चहा बनवतो पटकन. चहा पिऊनच आता घरी जा. चल बाबा आता. हां मम्मी पोहोचली मी आताच. पोहोचली का? आता फोन करतोच म्हटली तर तुझ्याच फोन आला. मम्मी झाला तुमचं जेवण? नाही नाही व्हायचंच आहे. गुड्डी काय करून राहिली? गुड्डी अभ्यास करते. आणि पप्पाजी? तुझे पप्पाजी माहीत नाही, तिकडे गेले असतील चौकामध्ये, याचेच आहेत. तुला बस स्टॉपवर सोडून दिला आणि मग आले घरी. चहा वगैरे पेले आणि गेले आहेत, ते याचेच आहेत. आजीचं झालं का जेवण? नाही नाही आजीचं जेवण व्हायचंच आहे, बसलेच आहे तिथं. हातपाय धुतले, फ्रेश झाली का? नाही मम्मी आताच पोहोचली आणि बस बॅग ठेवली आणि तुला फोन लावली. हां ठीक आहे बेटा, हातपाय वगैरे धु, मग फोन करशील, मग बोलशील सगळ्यांसोबत वाटल्यास. हो हो ठीक आहे मम्मी ठेवते. काय म्हणते, पोहोचलो म्हणते पिंकी? हो हो आई पोहोचली रूमवर ते. आई मी का म्हणते, तुम्ही जेवण करून घ्या ना. येऊ दे ना बाबा, येऊ दे रमेशला, सोबतच जेवून ना. आता पहा जेवाची वेळ झाली तरी ते बाहेरच आहेत. रोज राहते का? राहू दे ना, येईल. हो पण आता जेवायची वेळ झाली, माहीत नाही आहे का त्यांना? त्यांना तर माहीत आहे ना की सगळेजण सोबत जेवतो म्हणून. रात्रीच्या तरी जेवण सगळेजण सोबत जेवतो. मग आता सगळ्यांनाच भूक लागली. अरे कोणता फोन लाव ना. पिंकी पोहोचली का? तर फोन लाव बरं. लावा ना तुम्हीच फोन. पोरीच्या बरोबर नागपूरला गेले होते का काय? आता शिनाले घरी तर ते पोरगी पोहोचून गेली नागपूरला आणि तुम्ही आत्ता घरी आले. मग बाबा घरी आलो नव्हतो का? घरी चाय वगैरे पेलो, मग त्याच्यानंतर गेलो ना. हो पण झाला ना, किती वेळचे गेले होते तुम्ही? इतक्या वेळपर्यंत राहावं लागते? जेवाची वेळ समजत नाही तुम्हाला? अहो बाबा, कोणाला भूक लागली? तुला भूक लागली तर जेवली काम नाही तर? ते एवढा बोलून राहिली बाबा. आता रोजही तर राही नाही माझ्या पोरगा. एखाद दिवस बाहेर थोडासा राहिला का बोंबलते कशी तर. चल गुड्डी चल बरं जेवण करायला चल. बाप रे बाप, खूप रागात आहे वाटते कोणता. पाय पाय रमेश, पाहिलास का? तुझ्या बायकोच्या ना नाकावर राग राहते. कशी झटका मारून गेली. आता आई भूक लागली असेल तिला. मी बाहेर होतो ना, माझीच गलती झाली. मी आतापर्यंत बाहेर होतो तर काही नाही होत ते. 2 मिनिटात नाही तर शांत होते. चल आई चल जेवण करायला चल. हो चल बाबा. माझा रमेश ना मोठा भोला आहे बाबा, मोठा भोला आहे. तेवढी बायको रच बोलले तरी काही नाही हो म्हणते. आत्ता राग थंडा होते म्हणते तिच्या. आई ये ना जेवण करायला. हो आली आली. इंदू जावयांना काऊन नाही सांगितली तू? हो तुम्हाला नाही समजत, मी कशाला सांगू? माधुरी आहे ना सांगायला. ती आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगेल. खुशखबरी देईन त्यांना. कशाची खुशखबरी मम्मी पप्पाजी? मला तर कोणी सांगूनच नाही राहिले बाबा. आणि बाबा तुम्ही फोन कशासाठी केले होते? फोन केलो तेव्हा तर फोन उचलला नाही ना. आता विचारते कशासाठी फोन केलं होतं म्हणून. ते कसं पप्पाजी, मी गाडी चालवत होतो, खिशात होता मोबाईल, म्हणून मी काही फोन उचललो नाही. पण मम्मी पप्पाजी सांगा ना, कशाची खुशखबरी म्हणून राहिले तुम्ही? बोला ना, का नाही सांगितले भाऊजीजवळ? हो सांगतो. तू मामा बनणार आहे, मामा. आणि मी नाना, आणि तुझी मम्मी नानी आजी बनणार आहे. काय म्हटलं बाबा? मी मामा होणार आहे. हो तू मामा होणार आहे. त्याच्यासाठीच फोन केलो होतो. पेढे आणशील म्हणून. पप्पाजी उद्या आणीन मी पेढे, उद्या आणीन. बघा उद्या मी 5 किलो पेढेच घेऊन येतो. सगळ्यांना देऊन द्या. हो 1 पावाचे डब्बे आणशील ना, वेगवेगळे, सगळ्यांच्या घरी मिठाई द्यायची आहे. ओ बाबा थांबा. आता का काही झाला का बाळबीळ? आताच मिठाई वाटायला चालले? असे समोरच्या समोर नाही करावा म्हणतात. तर होईल नाही तर काय? अहो तशी नाही म्हणत. तुम्ही म्हटलं ना आता पेढेचे 1 बॉक्स द्यायचे आहे म्हणून. मग अशी बोलणार होती मी, शांताबाई होत्या तेव्हा. असेच बोलले तुम्ही. मग अशीच बोलणार होती, पण म्हटलं आता त्यांच्यासमोर नाही बोलत. आता काही पेढे बिडे वाटा नको. मग घरी येऊ द्या, बाळ येऊ द्या, बाळाला जन्म घेऊ द्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला जेवढे पेढे द्यायचे आहेत, जेवढ्या जणांना द्यायचे आहेत तेवढ्या जणांना तुम्ही द्या. आणि आता तुम्हाला पेढेच द्यायचे आहेत. मुलीला द्या, मुलीच्या तोंड गोड करा. एवढी खुशखबरी आपल्या मुलीने दिली आपल्याला, मुलीच्या तोंड गोड करा. काय झालं माधुरी? काय झालं तुला? काही नाही झालं ना, मी बरी आहे. बापा मग समोर सांगितलं ना, आराम करून राहिली माधुरी म्हणून, बरं नाही तिला तर. मामीजी बोलले अशा. आणि मामीजींनी सांगितलं की डॉक्टरकडे पण गेलो होतो म्हणून. हो जाऊन आलो आम्ही. आता 1-1.5 तास झाला आलो तर. तुम्ही कधी आले?
मी आत्ताच आलो, पाणी चहा वगैरे झाला आणि मग सांगायला बसले. मी म्हटलं कुठं गेली माधुरी? आहे म्हणतात रूममध्ये आराम करून राहिली म्हणून. आईने काही नाही सांगितलं मग? नाही नाही, मामीजींनी तर काही नाही सांगितलं. खरंच काही नाही सांगितलं? नाही नाही, कोणती गोष्ट आहे सांग सांग. नाराज नाराज दिसून राहिली, सांग काय झालं? अहो आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. हां हां, गेलो होतो. मग काय झालं? तर तुम्ही ना, हां मी का मी माझ्या सोड, तू सांग आपला. तू डॉक्टरकडे गेली होती तर काय झालं? हो तेच सांगत आहे, तुम्ही ना पप्पा बनणार आहात. अरे माझ्या सोड म्हटलं ना, तू सांग. डॉक्टरकडे गेली होती तर काय काय बोलली तू? काय बोलली? अहो तुम्ही बाबा बनणार आहात, मी आई बनणार आहे. खरंच बोलून राहिली? खरंच? हो हो बाबा खरंच. मग एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तू इथं गुपचूप बसली आहे. उलट खुश व्हायला पाहिजे. हं? आनंद नाही दिला का तुला? हो झाला मला आनंद. मग झाला म्हणते आनंद, मग अशी काऊन बसली? मामीजी बोलले मला की थोडी परेशान आहे म्हणा. आता कसं वाटत आहे? आता बरं वाटत आहे, औषधी वगैरे खाल्ली, बरं वाटत आहे. अहो तुम्हाला आनंद झाला का? अरे बाप्पा, काही सांगू नको. मी तर एवढा खुश झालो, एवढा खुश झालो. हं? आता इथं सासरी आहो ना, आता गावी राहिलो असतो तर नाचून दाखवलं असतं. हां, अशी हसत राहा. हं? अहो तुम्ही एक वेळा बोलले होते की मला लवकर बाळ नाही पाहिजे म्हणून. काय म्हणते माधुरी? कधी बोललो होतो मी? अहो बोलले होते बघा, फोनवर बोलले होते एका मित्रासोबत. हां हां, आठवलं. अरे तो तर मी असं सहज बोललो होतो. अरे तो माझी टांग खिचत होता खूप दिवसापासून. म्हणून म्हणलो त्याला की मला आता ती मुलं वगैरे पाहिजेत नाही म्हणून. तर तू ही गोष्ट सिरियस घेतली. मग तेव्हा माझ्यासोबत बोलली काऊन नाही? असे काऊन बोलले तुम्ही म्हणून? हो बाबा, मला माहीत झालं तेव्हापासून मी म्हणजे तुमचाच विचार करत होती. तुम्हाला आता लवकर पाहिजेत नव्हता. आता मी आई होणार आहे, कसं बापा काय म्हणतील, असं तसं नुसते प्रश्न माझ्या डोक्यातच होते. असे घुमत होते. माझी भोली माधुरी, का तू काही पण सुचते असं म्हणून उदास होती नाही? अशी उदास राहू नको. हं? मामीजी पण उदास आहेत. मामाजीच्या चेहऱ्यावर खूप खुशी आहे, पण मामीजीच्या चेहऱ्यावर तेवढी खुशी दिसली नाही. आता समजलं कारण मला. तू उदास आहे ना, तू खुश नाही आहे म्हणून मामीजी पण खुश नाही आहेत. मी तर खूप खुश आहो आणि माहीत होईल आई बाबांना तर ते तर खूप खुश होतील. तू सगळं चिंता सोड. आणि आता खुश राहा एकदम. तू खुश राहशील तर आपला येणारा बाळ खुश राहील, तंदुरुस्त राहील. चला, तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवण करून घेऊ आता. हो, भूक तर खूप लागली होती मला, पण आता अशी आनंदाची बातमी मिळाल्यावर माझी भूक पडून गेली. मग आता जेवणार नाही का? चल वाट बघत आहेत जेवण करायसाठी. तुला जेव्हा माहीत झालं ही बातमी तेव्हाच तर मला सांगायला पाहिजे होता फोन करून. मी सांगितले तरी की मी खूप घाबरली होती म्हणून. माधुरी, पॅकिंग वगैरे करून घ्यायची ना आता रात्रीच्या. उद्या लवकर निघायचं आहे आपल्याला. हो ठीक आहे ना, कशाची पॅकिंग करायची आहे? इथले कपडे इथंच राहतात. आता घालून आली होती साडी, तेच घालून येईन. राधा, लवकर तयारी कर. हो, तयारी का करायची आहे? झालीच आहे तयारी. नाही ते कपडे वगैरे पाहिजे ना. कपडे वगैरे बरोबर भर, मग विसरते तू. आता विसरतीला इथं दुसऱ्यांचं घर आहे का? आपलाच घर आहे ना. तुमचे कपडे आणून द्या, कुठे ठेवले तर भरून टाकते. रूममध्येच आहेत ना लटकवले. हँगरवर आहेत लटकवले. काय झालं मग? काही नाही आहे, तयारी कर म्हणत आहो राधाला. आता निघायचं आहे. आताच जाऊन राहिला का बाबा? जेवण गिवण करून जाल ना. नाही उशीर होईल ना, मला दुकानामध्ये जायचं आहे. मग हो, तर आता स्वयंपाक होता, चला जेवण करूनच जाल. नाश्ता वगैरे झाला तरी आई? आता का जेवण करायची इच्छा नाही आहे? मोहन, तू इथूनच जाणं येणं काम नाही करत. राधाला राहू दे ना आता इथंच. तेवढ्या दिवसाच्या नंतर तिला दिवस गेले आहेत. तिला आरामाची आवश्यकता आहे. राहू देतला असतास इथंच. तिथं दिवसभर एकटी राहते. इथं आम्ही आहोत. तिला चांगला गमेल इथं. राधा, काय म्हणते तू? काही नाही ना आई, मला तर इथंच आवडते राहायला. मस्त परी आहे बोलायला, तुम्ही आहात, रेखा आहे. हो, पण आई आता 5 महिने होतपर्यंत नाही जमणार नाही तिला इथं राहायला. काहून 5 महिने होतपर्यंत काम नाही जमणार? डॉक्टरीबाईकडे न्यावं लागते ना चेकअपसाठी प्रत्येक महिन्याला. अरे, तर आपल्याही गावी सरकारी दवाखाना आहे ना. कार्ड वगैरे बनवा लागते. तिथेही करतात प्रत्येक महिन्याला चेकअप गरोदर बायांचा. तसं नाही आहे. त्या मॅडमकडली कशी औषधी सुरू आहे. मुलं बाळ होत नव्हते तर आता 2 वर्षापासून त्या मॅडमकडली औषधी आहे सुरू. त्याच म्हणाल्या कमीत कमी 5 महिने रेग्युलर प्रत्येक महिन्याला चेकअपसाठी आणत जा म्हणून. मी बोललो होतो आई याविषयी. मी बोललो होतो माझी इच्छा आहे की इथंच राहावा म्हणून राधाने. आणि आम्ही आता राहतो ना, तो घरमालिक विकणार पण आहेत, विकायला काढलेला आहे. मग आता नवीन घर दुसरीकडे शोधावं लागेल. तर म्हणून मी म्हणत होतो की राधा इथंच राहील. मग नंतर पाहू डिलिव्हरी झाल्याच्या नंतर, असा माझाही विचार होता. पण आता 4-5 महिने तरी नाही जमणार आई. हो का? असं आहे का? ठीक आहे ना बाबा. मग पण राधा, मी का म्हणतो, तब्येत वगैरे तुझी कमी जास्त वाटली तर पटकन फोन करायचा. बात नाही तर येईन मी. आई ना, बाबा कुठं गेले तर? वावरातून येतो म्हणाले तुझे बाबा. लाव बाबा त्यांना फोन लाव, या म्हणा, आम्ही जात आहोत म्हणा. हो लावतो.
दोन दोन घास जेवण करून गेले असते तर मला बरा वाटला असता बेटा. हो आता आई म्हणूनच राहिल्या तर जेवण करूनच जाऊ ना. अरे पण उशीर होईल ना. हो अर्धा एक तास उशीर झाला तर काही नाही होत. आत्ता पटापट करू लागतो आम्ही स्वयंपाक. आत्ता होते अर्धा तासात नाही तर होते रेडी स्वयंपाक. पहा मग पटपट करा. आणि राधा तू आधी आपली बॅग वगैरे भरून टाक, कपडे किपडे बरोबर. हो बाबा भरतो ना. राहतील तर कुठं जाणार आहेत, आपलाच घर आहे. आई चला ना पटकन स्वयंपाक करू लागू रेखाला. मी करू लागतो, तू पाय बाबा आपली बॅग घे भर. आणि 1 लिटर दूध आहे ठेवला, तो घेऊन जाशील. कशाला आई, असू द्या ना. नाही नाही घरच्या दूध आहे ना, ने ना. चांगला गरम करून ठेवली, आता होऊन जाते थंड. पाय इथं चांगला दूध वगैरे प्यायला मिळत होता तुला. तिथं पण पितो नाही. हो बाबा पेते, पण तो का घेतला घेतला दूध कसा राहते. तो घेतला दूध चांगला नाही राहत. 2-2, 3-3 दिवसाचा राहते पॅकेटमध्ये. हो आई तो तर आहे म्हणा. त्या दुधाची टेस्ट चांगली लागतच नाही. घरच्या दुधाची चांगली टेस्ट लागते. आई चल ना तर तू पण सोबत आमच्या. नाही नाही बेटा, आता ते मक्का वगैरे लावायचं आहे आणि पोरी लहान आहे, तिलाही पाहावं लागते. आता नाही येत, पण काही तब्येत वगैरे कमी जास्त असली तर फोन करून सांगायचा, येईन मी. एकच चिंता होती बाबा आम्हाला. मी म्हणलं माझा लहान मुलगा तर लेकरू बरा झाला, पण मोठा मुलगा व्हायचा आहे. रात्रंदिवस देवासमोर हात जोडत होती बाबा. एकटंसा देऊन दे माझ्या मोठ्या पोराला, एकटंसा देऊन दे म्हणून. माझी इच्छा पूर्ण केली ना बापा भगवानानं. हा गिरीधर गेला का डेअरीमध्ये? हो हो सकाळीच जाते तो डेअरीमध्ये. दूध येते ना, मग मोजावं लागते त्याला. येतो मग मी गिरधरलाही भेटून येतो. आम्ही निघत आहो म्हणून सांगतो त्याला. आता 10-11 वाजतील ना यासाठी. हो 10 वाजते 10. ते दुधाची गाडी येते, मग ते कॅन बिन नेतात. मग ते कॅन धुधा करून ठेवते सगळं साफसूफ. त्याच्यानंतर येते 10-10:30 वाजतात. सकाळी मोठी घाई राहते त्यालाही. येतो मग मी त्याला भेटून. हो जा ये. राधा चल तो सामान देतो, भर भर बॅगमध्ये. आणि राधा आपल्या तब्येतीकडे लक्ष दे. चांगले फळं गिळं खात जा, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खात जा. हो आई हो हो. हो सोनूचे बाबा आंघोळ करून घ्या ना, पाणी गरम आहे. हा मग करीन, आता नाही करत. तू करून घे, पाणी गरम आहे तर. बापा बापा तुम्हाला दिसत नाही का? का दिसत नाही तुम्हाला माझी आंघोळ झाली तर? आंघोळ केल्यासारखे दिसत नाही का मी? झाली का आंघोळ तुझी? बापा लवकरच केली ना. हो आता सगळे बाहेरचे कामं झाले, भांडे बिंडे झाड झूड. आता आंघोळ करून घेते म्हटली, आता स्वयंपाक करायचा बाकी आहे. अरे ना ते माधुरीचं जेवण सांगितली होती ना तू, माधुरी आणि जवयाच्या. गेली नाही का मग सांगायला? विशालला पाठवली आहे जा म्हटली. हो तर का बनवू म्हणता आता? हां बनवून घे ना काही गुलाबजामुन भजी वगैरे. गुलाबजामुनचं पाकिट आणावं लागेल घेऊन. घरी आहे नाही. पहा इंदू ना माझ्यापेक्षा 1 वर्षांना लहान असेल. तरी पहा इबाया सोहऱ्याची होऊन आता नातू नत्र्याची होईल ते. हो माधुरी आपल्या विशालच्या बरोबरीचीच तर आहे. हो आता पोरगी आहे म्हणून लवकर लग्न केलं तिचे. आपल्याला ही विशालच्या ऐवजी मुलगी राहिली असती तर आपणही झालो असतो नाही का इबाया सोहऱ्याचे नातू नत्र्याचे. हो झाली असती. का घेऊन बसली शांता तू? नाही हो असाच विचार आला मनामध्ये तर बोलून दिली तुम्हाला. आताच बघा ना 5-6 महिन्याच्या आधी लग्न झाला माधुरीच्या, आणि आता खुशखबरही मिळाली. तसा तर हाच बरोबर आहे म्हणा. म्हणजे लवकर झालं ना काही, एक झाला तरी टेन्शन दूर होते. आता पहा ना आपले राधाताई किती वर्ष झाले. ह्या डॉक्टरची औषधी त्या डॉक्टरची औषधी, किती औषधी केलं. आता तेवढ्या वर्षाच्या नंतर आता कुठं राधाताई आई होणार बाबा. किती टेन्शन होता बाबा त्यांच्या घरच्या लोकांनाही, आपल्याला पण. राधाताई दाखवत नव्हत्या पण त्यांना पण होता ना. हा बरा झाला बाबा माधुरीच्या पटकन आनंदाची बातमी भेटली. कोणाला काही टेन्शन नाही. शांत दे ना तर काहीतरी सामान आणायचं आहे म्हणत होती ना. हो बाबा पहा मी गोष्टीतच भुलून गेली. तुझ्या कामच तसं आहे. दे पटकन का आणायचं आहे तर ते. हो देते. बघा विशाल येऊन गेला. विशाल सोबतच काम नाही आणला तू? जावयांना आपल्या सोबतच आणायला पाहिजेत होता. आई कुठं सोबत म्हणते, त्यांची तयारी झाली ना जायची. बापा एवढ्या लवकर चालले पण का? हो आई तयारी करून राहिले. आता ना मयूर आपल्या घराकडेच येणार होता. हो का? हो तर मलाही बोलवलं आहे गाडी घेऊन. सामान बिमान आहे तर एका गाडीने जाणार नाही. अरे तर तू बोलला नाही का जेवण आहे म्हणून आमच्या इथं? सांगितलं नाही तर म्हणायला बसली माधुरी पुढल्या वेळेस येईन तर तुम्ही बोलवाल नाही तरी मी येईन म्हणत होती जेवण करायसाठी. बोललीच आहे ना, खूपच येते. आता किती दिवस राहिली? 15 दिवस राहिली पण आली का? त्या दिवशी तुळशीचं लग्न लावला तर आली होती फक्त. अरे तर मग नाश्ताच करायला बोलवला असता. नाश्ता करूनच गेले असते. नाही जेवण तर नाश्ता होऊन गेला होता. नाही मीच तर त्यांच्या घरी नाश्ता केला होता. ते तिथून जेवण करून जात नाही आहेत, नाश्ताच करून चालले. हो का?
तर आई बाबा मी जातो गाडी घेऊन. त्यांना स्टेशनवर सोडून द्यायचं आहे ना. हो हो जा ना जा. थांब ना, मी येते सार करायला. शांता तू चालली ना, मग स्वयंपाक कधी करशील? हो तर येते ना पटकन, अर्धा तासात नाही तर. हो अर्ध्या तासामध्ये येते खरं तू. आता पहिल्यांदा चालली का सासरी? मागे गेली होती ना सार करायला, पहिल्यांदा गेली होती तेव्हा. आणि हो रे विषय, तुझ्या मग आईला पाठवशील असे बोलले का काकू? नाही पप्पाजी. मग पाय शांता, त्या वहिनी काही बोललंही नाही. बोलवलंच पाहिजे असं आहे का? तुम्हाला नाही समजत, चावून येतो म्हटली ना. अशी काही 1-2 तास थांबणार आहे का? बघा अर्ध्या तासात वापस नाही आली तर म्हणाल मग. जा बापा जा, तू का ऐकणार आहे?